हॅलो फ्रेंड्स, माझे यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण IMP प्रश्न कसे काढायचे या विषयावर बोलणार आहोत। त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा। हा व्हिडिओ सर्व कक्षेतील विद्यार्थ्यांसाठी बनवला आहे मी। सर्वजण कोणतेही विद्यार्थी आपल्या IMP टॉपिक्स IMP प्रश्न कसे काढतील त्याविषयी मी तुम्हाला सांगणार आहे। बरेच विद्यार्थी मला म्हणतात की इतर विषयांवरती व्हिडिओ बनवा मॅडम, पण माझ्याकडे तेवढे बुक्स उपलब्ध नाहीये, त्यामुळे मी व्हिडिओ बनवू शकत नाही। तर तुम्हाला या IMP टॉपिक्स कसे काढायचे, IMP प्रश्न कसे काढायचे टॉपिक्स वरती, त्याचा तुम्हाला ह्या व्हिडिओमधून फायदा होईल। मी आणखी व्हिडिओ बनवू शकत नाही, त्यासाठी सर्वांना सॉरी। पुन्हा जास्तीत जास्त व्हिडिओ बनवायचा मी प्रयत्न करीत राहील। तर बघा आता IMP प्रश्न कसे काढायचे। आता मी तुम्हाला इथं उदाहरण देण्यासाठी TYBA ची बुक घेतलेली आहे, PSY 270। उदाहरण देण्यासाठी मी ही बुक घेतली आहे। सर्व बुक्स मध्ये असंच लिहिलेले असते। तर बघा, संप्रेषणाची स्वरूप आणि प्रक्रिया हा लेसन आहे। हा लेसन खूप मोठा आहे। आता याच्यामध्ये आपल्याला उद्दिष्ट दिलेले आहे। या घटकाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला इथे जे स्टार दिलेले असतात 1 2 3 4 5 जिथे स्टार दिलेले असतात ते स्टारवरचे जे मुद्दे असतात ते आपण लक्षपूर्वक वाचून जायचं आहे। त्याच्यावर आपल्याला प्रश्न 100% येतो। आणि जो लेसन मोठा असतो त्या लेसनवरचे प्रश्न नक्कीच येतात, कारण की त्याच्यावर 1-2 प्रश्न तर विचारलेच जातात। आणि ज्याच्यावर स्टार नाहीये ते सुद्धा मुद्दे थोडे वाचून जायचे, त्याच्यावर एक अर्धा मार्काचा तरी प्रश्न विचारला जातो। आता वायसीएमच्या परीक्षेमध्ये तर पूर्ण 4 प्रश्न असतात, असे म्हणजे 10 प्रश्न असतात 5-5 मार्कांचे। पण इतर जे आहेत क्लासचे विद्यार्थी ज्यांना की रिकाम्या जागा असतात तर त्यांनी असे ज्यांना स्टार नाही ते सुद्धा थोडं अभ्यास करून जायचं असतो। तसे जे स्टारवाले आहेत त्याच्यातूनच त्या मुद्द्यांवरती येतो। आता याच्यात जर IMP म्हटलं तर संप्रेषण हा जो लेसन आहे याच्यावरती जवळजवळ 2 किंवा 3 प्रश्न विचारलेच जातात या लेसनवरती पेपरच्या वेळेस। तर तुम्ही बघू शकता, आता स्टार केलेलं जे आहे संप्रेषण या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करता येईल। तर बघा, आता संप्रेषण या संज्ञेचा अर्थ स्पष्ट करता येईल असं त्यांनी दिलेलं आहे। तर मग त्यांनी तसंच नसतं दिलेलं काही त्याच्यामध्ये की पूर्ण तेच, तर आपल्याला थोडा अंदाज बघावा लागतो। तर संप्रेषणाचे मानसशास्त्रीय दृष्टिकोन, मग मी तिथं IMP केलेलं आहे। मग संप्रेषण, सामाजिक संबंधांचा पाया, संप्रेषणाविषयी सर्वसामान्य समजूत, असे त्या मुद्द्यावरती आपल्याला अभ्यास करायचा आहे। वायसीएमचा अभ्यास त्यामध्ये सोप्या भाषेतच असतो, जो की आपण 1-2 वेळेस तरी वाचला, 2-3 वेळेस तरी आपण थोडे मनाच्या वाक्यरचनेत लिहू शकतो। तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संप्रेषण त्यांनी आपल्याला दिलेलं इथं की माणसाची कल्पना व मानसशास्त्रज्ञांची कल्पना यांच्यातील फरक स्पष्ट करता येईल का, तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून संप्रेषण। इथं पुन्हा आपण त्याचं व्याख्या आणि संप्रेषण प्रक्रिया स्वरूप हे मी IMP दिलेली आहे, कारण त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही IMP काढू शकता जिथे स्टार दिलेला आहे तिथे। आणि एक दुसरं पद्धत म्हणजे मागील वर्षाच्या ज्या प्रश्नपत्रिका असतात त्याचं तुम्ही अनालिसिस करून त्याच्यावर सुद्धा प्रश्न काढू शकतात। अशा पद्धतीने तुम्ही IMP प्रश्न काढून जास्तीत जास्त मार्क परीक्षेच्या वेळेस मिळवू शकता। कारण बरेच विद्यार्थी काही जॉब करतात, तर काही गृहिणी असतात, त्यांना एवढा वेळ मिळत नाही अभ्यास करण्यासाठी। त्यांच्यासाठी ही पद्धत अतियोग्य आहे। तुम्हाला अशा पद्धतीने जास्तीत जास्त मार्क्स मिळतील परीक्षेच्या वेळेस। ज्या विद्यार्थ्यांकडे वेळ नसेल प्रश्नांचे अनालिसिस करायला किंवा टॉपिक्स वाचण्यासाठी, त्यांच्यासाठी मी प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत। त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे, त्यावर जाऊन तुम्ही प्रश्नपत्रिका परचेस करू शकतात आणि ते प्रश्नांचे तुम्ही बुक्समधून अभ्यास करून पेपरामध्ये चांगल्या प्रकारे मार्क्स मिळवू शकता। तर चला आता पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत व्हिडिओमधून तुम्ही अभ्यास करीत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून चॅनलला सपोर्ट करा।